मध्ये माहित आहे कोणाला कॅल्क्युलस काय असते ते? चर्चात्मक व्हायला पाहिजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायला पाहिजे, मुलांनी सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आलं ठीक आहे, ना आलं तरी शिक्षक सांगणारच आहेत ना स्वतः, बरोबर आहे की नाही? स्टडी ऑफ व्हेरी गुड. तर हे बाळांनो नीट बघा का, मी जर तुम्हाला एक प्लीज फक्त मध्ये बोलायचं, तुम्हाला ब्रेक दिला जाईल त्यात काय गोंधळ घालायचं पण असं डिस्टर्ब कोणाला. सगळ्यात अगोदर मी इथे लिहिलं, मी म्हटलं हे तरी माहिती आहे का? मराठी मीडियम वाल्याला काय म्हणतील? जोरात फक्त बोला. भूमिती ना. मग आमचा साधा प्रश्न आहे की भूमिती काय असतं, ह्याचं उत्तर कसं देणार तुम्ही? साधा सोपं क्वेश्चन आहे ना. भूमिती काय असतं? आपल्याला हे बघा, इतरांच्या तुलनेत जर बेस्ट व्हायचं असेल तर ते जे करत नाही ते करावं लागतं आपल्याला, तरच आपलं नाव होणार आहे. मग आम्हाला साधी सोपी गोष्ट की जॉमेट्री काय आहे, भूमिती काय आहे म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं? बरोबर आहे, प्रॉपर वर्ड आला. तुम्ही काय म्हणाल? इट इज अ ब्रांच और इट इज अ सब्जेक्ट इन विच वी आर गोइंग टू स्टडी अबाउट डिफरंट शेप्स. बरोबर आहे का? जॉमेट्री मध्ये आम्ही फक्त आणि फक्त कशाचा स्टडी केला? शेप्सचा केला. शेपचा अर्थ कळतो ना, आकार. म्हणजे तुमचं सर्कल असेल, स्पेअर असेल, रेक्टँगल असेल, काही पण असेल, पण तुम्ही स्टडी कशाचा केला? शेपचा केला. शेप कळतं ना. मग एक्झॅक्टली कॅल्क्युलस म्हणजे काय असेल असं तुम्हाला वाटतं? तर आता ब्रह्माने उत्तर दिलं होतं. तो म्हणला सर इथं कशाचा अभ्यास केला जातो? चेंजचा. कशाचा अभ्यास केला जातो? मग चेंज म्हणजेच याचा अर्थ कशाचा केला जातो? बदल. बरोबर आहे की नाही? पण आता इथं त्याच्या पुढे एक ऍडजेक्टिव्ह लागायचं. आता ऍडजेक्टिव्ह कधी पण ग्रामर तुमचं काय म्हणतं? आज योगा गणा. आज कुठला स्पेशल डे माहिती का? बरोबर आहे ना. आणि कुठलीही भाषा म्हटलं, जगातली कुठली का भाषा असं ना, त्या भाषेसाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं? त्या भाषेसाठी असतं ग्रामर. काय? व्याकरण. व्याकरण हा जगातल्या कुठल्याही भाषेचा आत्मा असतो. व्याकरण, ग्रामर कळतं ना. जगातल्या कुठल्या भाषेचा आत्मा कोण आहे? व्याकरण आहे. मग त्याच्यात ऍडजेक्टिव्ह असतं, हा मुलगा आहे. पण पुढे लावलं, हा हुशार मुलगा आहे. हुशार शब्द लावला रे लावला. एखाद्या नेत्याचा बड्डे असू द्या, काय शब्द असतात बाबा बाबा बाबा. माननीय, सन्माननीय, आदरणीय. बरोबर आहे की नाही? ऑटोमॅटिकली येतात का नाही? आणि फक्त नाव लिहिलं हॅपी बर्थडे म्हणलं ती लगेच नाराज होते. त्या पुढे काय तर म्हणा ना, भैया साहेब, दादा साहेब, असं लय बरंच काय म्हणावं लागतं ना. कष्टाळू लोकनेते, गरिबांचे काही वारू. अरे तो शाना आहे म्हणूनच गरीब लोक राहिले ना. बरोबर ना. हे नाही लोकांना गरीब कसं ठेवायचं तेच केलं ना. जर इमानदारीनं त्यांच्या वाट्याचं त्यांना देऊन टाकलं असतं तर जनता गरीब राहिली असती का? ही लोक एवढे हुशार आहेत की ही लोक आपल्या अगोदर गरीब करतात आणि पुन्हा म्हणतात आम्ही तुमची मदत करू. अरे बाबा तू मदत नको करू, तू आमच्या वाट्यात आम्हाला दे फक्त. मग मला सांगा, मग तसं हा बदल जो आहे त्याच्या पुढे एक विशेषण लागणार आहे, ऍडजेक्टिव्ह लागणार आहे. बरोबर ना. आमची प्राची, मी म्हटलं बधीर आहे. बधीर काय झालं? भले तिला नाही आवडलं तो भाग वेगळा. बरोबर आहे की नाही? तसं याच्या पुढं एक ऍडजेक्टिव्ह लागेल आणि ते ऍडजेक्टिव्ह काय आहे बघा बाळांनो. चेंज होणार, बदल होणार, पण कसा? कंटिन्युअस. मग आपल्या लाईफ मध्ये आपण असे काही एक्झाम्पल्स बघूया. मला सांगा, आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक क्षणाला आपलं वेळ वाढत असतं का? प्रूव्ह केलं तिने. हेन्स प्रूव्ह. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर ती सिरियस. थँक्स बाळा. ओके असं. मग आपण जन्मलो प्रत्येक क्षणाला आपलं वय वाढत चाललंय का कमी होत चाललंय? मग समजा आज मी 35 वर्षांचा आहे. किती वर्षांचा आहे? आता 1 वर्ष काय माझं वय वाढणार? घड्याळ थांबणार आहे असं झालंय का? मग याचा अर्थ बदल तर होतोय, पण तो कसा होतो? मग कॅल्क्युलस नेमकं काय असतं? तर कॅल्क्युलस इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच स्टडी और विच डील्स विथ कंटिन्युअस चेंज. ते अभ्यास करतं कशाचा? बदलाचा. पण बदल कसा असला पाहिजे?
आता तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर एक फॅन आहे, फॅन आहे, तो फॅन फिरतो थांबतो का कंटिन्यू फिरतोय? आपली अर्थ कंटिन्यू फिरते, बरोबर ना? आपली अर्थ कंटिन्यू फिरते, मग स्वतःभोवती असो किंवा सूर्याभोवती असो, पण फिरते ना कंटिन्यू. तुमच्या आमच्यामध्ये बदल कंटिन्यू होतोय. मग ह्या जगात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याच्यामधला बदल कसा असतो? कंटिन्युअस असतो. मग तो बदल बघण्यासाठी आम्हाला काय वापरावं लागेल सोन्यांनो? कॅल्क्युलस वापरावा लागेल. इथपर्यंत समजलं आहे का? मग तुमच्यातला लगेच कोणाचा तर प्रश्न असला पाहिजे रे, की सर पण ठीक आहे हे कळालं, पण ह्याचा वापर चॅप्टर मध्ये कुठं? तर आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही म्हटलात की आमचं चालू आहे सर्क्युलर मोशन. काय तुला कळालं नाही? अरे वा 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 वा. मी आत्ताच काय बोललो? कॅल्क्युलस मीन्स, बघा रे बाळांनो, कॅल्क्युलस मीन्स, मी आता काय सांगितलं होतं? कॅल्क्युलस इज अ ब्रांच ऑफ मैथमेटिक्स विच डील्स, डील करना मतलब क्या होता है? डील करना, स्टडी करना, उसके ऊपर ध्यान देना. विच डील्स विथ कंटिन्यूअस चेंज. चेंज तो होता है, लेकिन चेंज किस तरह से होता है? कंटिन्यू चेंज होता है. आता तुला एवढं एक एक्झाम्पल दिलं की फॅन फिरतोय. एक उदाहरण इथं 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 एक समजा हा सर्क्युलर ट्रॅक आहे. हा कसला ट्रॅक आहे? हा ट्रॅक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि तुमची गाडी या सर्क्युलर ट्रॅक वरती फिरते. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक इन्स्टंटला ती गाडी मोशन मध्ये आहे का? थोडं पुढे जाते थांबते, पुढे जाते थांबते, पुढे जाते थांबते, का कंटिन्यू मोशन मध्ये आहे? मग मी हेच म्हटलं तुम्हाला, नाउ वी कॅन कन्सिडर दिस ऍज अन ऍटम. हा कोण आहे म्हटलं मी? तर हा कोण असेल? मग हा कोण कन्सिडर करणार तुम्ही? मग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, दॅट इज कंटिन्युअस प्रोसेस. मग आता तो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली आपली पोझिशन बदलतोय का? अरे बदलतो नाही. आता इथं आहे, लगेच पुढच्या इन्स्टंटला तो जागा बदलेल ना. म्हणजे त्याच्यात जो बदल होतो तो कंटिन्युअस आहे का डिस्क्रीट आहे? बरोबर आहे की नाही? मग ज्या गोष्टीमध्ये कंटिन्यू बदल होत असतो त्या गोष्टीसाठी आम्हाला काय वापरावं लागणार? माझ्याकडे हा एक शेप आहे. मग हा काय आहे, त्याचा एरिया कसा असेल, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशी देईल किंवा कोण देईल? तर नक्कीच बाळांनो, जर मला त्याचा स्टडी करायचा असेल तर तो मला थोडी बायोलॉजी मध्ये भेटणार आहे, थोडी केमिस्ट्री मध्ये भेटणार आहे. मला त्याचा स्टडी कशात भेटेल? जिओमेट्री मध्ये. मग जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये जो बदल होतोय, पण बदल कसा असला पाहिजे? सतत होणारा बदल असला पाहिजे, कंटिन्युअस असला पाहिजे. आता आमचं दुर्दैव असं की आम्हाला कंटिन्युअस आणि डिस्क्रीट मधला फरक समजत नाही. कंटिन्युअस आणि डिस्क्रीट ह्याच्यातला फरक आम्हाला कळत नाही, कारण आम्ही 11वीला काय केलेलं नसेल. तर त्या लेकरांना मला एक सुंदर उदाहरण सांगायचं. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. प्लीज इकडे बघा. समजा मी याला म्हटलं ही आहे रिव्हर आहे, म्हटलं काय आहे म्हटलं? मग नदी मध्ये जे पाणी आहे किंवा नदीमधून जे पाणी फ्लो होतं, ज्याला आपण म्हणूया वॉटर फ्लो, कुठला? रिव्हर मधला. तर तो जो वॉटर फ्लो आहे, नदीमधलं जे पाणी आहे, हे कंटिन्युअस पाणी फ्लोच असतं ना? का मध्ये का कुठं गॅप असतो? नक्कीच नाही ना. पण पावसाचं जर पाणी बघितलं, रेन ड्रॉप्स बघितलंय, तर हा पाण्याचा थेंब आणि दुसरा पाण्याचा थेंब हे वेगळे असतात ना. डिस्क्रीट याचा अर्थ सेपरेशन होतं आणि कंटिन्युअस याचा अर्थ सगळे एकत्र असतं. मग याचं साधं सोपं मी साध्या गावठी भाषेत एक्झाम्पल 1000 वेळा दिलेलं असेल, प्रत्येक बॅचला एकच एक्झाम्पल सांगितलं असेल की सगळ्यांना ती गोष्ट माहित असते. मी प्रत्येक वेळेस एक्झाम्पल देतो. ए आणि बी नावाचे 2 चॉकलेट. तर ए मध्ये पॉपिन्स असतं आणि बी मध्ये कॅडबरी असतं. तुम्ही पॉपिन्स चॉकलेट कोणी बघितले? पॉपिन्स कसं असतं मला कोण सांगेल? गोळ्या 2 रुपयाला येतं. व्हेरी गुड. आमचा दुकानदार सांगेल 2 रुपयाला येतं. एवढं त्याच्यामध्ये किती गोळ्या असतील? 8-10 गोळ्या असतील. मग त्या सगळ्या गोळ्या 8-10 गोळ्या आहेत, त्या एकमेकांना अटॅच नसतात. सेपरेट झाला ना गोळ्या, त्या 10 गोळ्या वेगळ्या झाल्या. बरोबर ना? सेपरेट 10 लोकांना त्या गोळ्या दिल्या असेल. पण आता आम्ही कॅडबरी आणायला गेलो. कॅडबरी एवढी असेल आणि त्याच्यात एवढे छोटे तुकडे एकमेकांना जोडलेले असतात, तुकडे केलेले असतात. म्हणजेच कंटिन्युअस असेल ना? बरोबर आहे ना? मग ब्रेड समजा, खाण्याचा ब्रेड अगोदर कंटिन्युअस आहे, पुन्हा मशीनच्या मदतीने त्याला काय केलेलं असतं? कट केलेलं असतं, म्हणजे त्याला सेपरेट केलेलं असतं. मग पॉपिन जर घेतलं तुम्ही तर ते कसं आहे? डिस्क्रीट आहे. पण कॅडबरी जर घेतलं तर कंटिन्युअस आहे. बरोबर आहे ना?
वरण जर घेतलं तर कंटिन्युअस असतं वरण, आणि भात जर घेतलं तर भात कसा असतो? हा, एक तुकडा दुसरा सेपरेट होतो ना. ह्याच्यापेक्षा खाली मला जाता येत ना. आता मी जगातला असा शिक्षक असेल पाहिला की शिकवतोय काय कॅल्क्युलस, आणि कॅल्क्युलस मध्ये काय सांगतो? वरण आणि आणि हे कुठे? युट्यूब वरती. ते सुद्धा म्हणतील लेकर बधीर का मास्तर बधीर काय करणार, बरोबर आहे की नाही? मग मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे की कंटिन्युअस आणि डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हटलं की ती वेगळी कॉन्सेप्ट, आणि कंटिन्युअस म्हटलं की वेगळी कॉन्सेप्ट. मग कंटिन्युअस मध्ये जो बदल होतो तो बदल आम्ही कशा स्टडी करायचा असतो? कॅल्क्युलस मध्ये. लक्षात राहील का? आणि मग जेव्हा आम्ही कॅल्क्युलस मध्ये येतो तेव्हा कॅल्क्युलसचे 2 पार्ट्स होत असतात. त्याच्यामध्ये एक असतं मग अशी सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह असतं. काय असतं? डेरिव्हेटिव्ह. तर दुसरं काय असतं? इंटिग्रेशन असतं. आता या दोन्हीतला बदल साध्या सोप्या भाषेत सांगतो. एकदम पुढे मॅथमॅटिकल अप्रोच घेऊ तेव्हा घेऊ, पण इथं साधी सोपी गोष्ट. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करत असतो? तर आपल्याकडे एक मोठी गोष्ट असते, त्याला छोटं 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 करत असतो. मग तुम्ही म्हणाल नाही असं कळालं. तर आता हा सर्क्युलर ट्रॅक आहे. मग हा सर्क्युलर ट्रॅक आहे, तर मी म्हटलं याची लेंथ किती रे बाळांनो? तर तुम्ही म्हणणार सर ती 2πr असते म्हणणार. बरोबर आहे का? म्हणजेच तो कोण असतो? सरकम्फरन्स असतो. क्लिअर ना? तो कोण असतो? सरकम्फरन्स. पण मी म्हटलं बाळांनो हा मला एवढा छोटा तुकडा पाहिजे, एवढा छोटा तुकडा. समजा ही टोटल लेंथला तुम्ही म्हणलात एल. काय म्हणलात? म्हणजे आता ही टोटल लेंथ किती आहे? एल. एल म्हणजे किती? 2π. पण मी म्हटलं हा एवढा तुकडा किती असेल रे? व्हेरी गुड बाळांनो, तुम्ही याला म्हटलात आपण आता डीएल पण वापरतो आपण, पण बऱ्याच ठिकाणी हे डेल्टा एल पण वापरतात, हे डेल्टा एल पण वापरतात. काही ठिकाणी डीएल डेल्टा एल पण वापरतो, पण काही पर्पजफुली ठिकाणी त्या डी ला डेरिव्हेटिव्ह पण म्हणावं लागतं. आता पुढे कळेल तुम्हाला. मग हे छोटा तुकडा ना रे, मग एवढ्या मोठ्याचा तुम्ही हा छोटा तुकडा केला, म्हणजे तुम्ही मोठ्याच काय करायला? छोटं 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 छोटं. बरोबर आहे की नाही? लाईक डव साबण आणलं. कुठलं साबण आणलं? डव. आता ऍडच केलेलं डव साबणामध्ये काय असतं? दूध असतं. दूध असतं. पण डव साबणापेक्षा मला बेस्ट एक्झाम्पल ह्याच वाटतं. मी नेहमी म्हणतो, आता मी दररोज तेच काम करत असल्यामुळे मला ते एक्झाम्पल बेस्ट वाटतं. विंबार माहिती आहे तुम्हाला? विंबार एक साबण में 100 नींबुओं की शक्ती, असं म्हणले ते. एका साबणात किती लिंब असतात? मग मी काल मार्केटमध्ये गेलो, म्हणलं लिंबू कितीला? ते म्हणलं 10ला 2. मला टेन्शन आलं, 10ला 2 लिंब. बरोबर आहे की नाही? मग ती 10ला 2 लिंब घेण्यापेक्षा मी दुकानात गेलो तिथून विंबार घेऊन आलो. बाईक म्हणली लिंबा नाही सांगितलं, म्हणजे 100 लिंब आहे. बरोबर आहे की नाही? कॉन्सेप्ट नीट बघा. आता कॉन्सेप्ट नीट बघा. तुम्हाला सांगितलं काय जातं की ही एवढी मोठी कॉन्सेप्ट आहे, पण तुम्हाला मिळतं किती? आता तुम्हाला सांगितलं जातं, तुम्ही कुठल्याही कंपनीची जर ऍड केली, डीमार्ट मध्ये गेलात आणि टोस्ट आणायला गेलात तर सांगितलं जातं मिल्क टोस्ट, ह्याच्यात एवढं एवढं दूध आहे. तुम्ही मला सांगा किती दूध असेल त्याचं? बरोबर ना? किती दूध असेल? दुसरी गोष्ट, ज्यांना जास्त असते कुठले तरी बिस्किट आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणतात काजू, असं मला नाव घेतात नाही ना. उद्या त्यांनी आले, कोणी त्या कंपनीचे लोक आले, आमचंच नाव काय घेतलं, भांडायला लागलं, प्रॉब्लेम येतो. तू काय म्हणू शकतो? मी नाही म्हणू शकत. मग त्या कंपनीचे आले, ते म्हणले आमच्याकडे काय आहे? काजू आहे, बदाम आहे. तुम्ही त्याच रॅपरवरती बघितलं बाबा काजू बदामचं बिस्किट आहे आणि मागे लिहिलेलं असतं 0.7% काजू. तो तर 1% म्हणायला लागला. आणि आम्ही घेऊन येतो लेकराला सांगतो हे काजूचं बिस्किट आहे बरं का. काजू किती येतात? तुला जे पाहिजे होतं ते 0.7% आहे, तुला जे नको होतं ते 99.3% आहे. बरोबर आहे की नाही? कळलं का मला काय म्हणायचंय? मग जे छोटं असतं, मोठ्याचं छोटं 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 करणं म्हणजे काय असतं? डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात आलं का? याच्या उलट थेंबे थेंबे, बरोबर ना? याच्या उलट थेंबे थेंबे. मग याचा अर्थ जर तुम्हाला एवढा तुकडा दिलाय, छोटासा तुकडा, हा एवढा छोटा दिलाय, आणि तुम्ही इमॅजिनरी सर्कल हे ड्रॉ केलं, तुम्हाला हा डेल्टा एल दिलाय आणि तुम्हाला एल काढायला सांगितलं, तर ह्या छोट्यापासून हा मोठा शोधणं, उलट करणं म्हणजेच काय असतं? इंटिग्रेशन असतं. लक्षात आली का कॉन्सेप्ट? कळालं का? नक्की कळालं बाळांनो. तर आता ही झाली आपली कॉन्सेप्ट. पण फक्त कॉन्सेप्ट कळून आपली कामं होत नाहीत, तर आपल्याला त्याचा मॅथमॅटिकल अप्रोच, त्याचे फॉर्म्युले म्हणजे त्याचे रिलेशन्स बघावे लागतात. पुढे आहे ते सगळं. तर चला आता आपण सुरुवात करतो. नीट बघा आता, कारण आता हे सगळंच आपल्याला पूर्ण वर्षभर लागत असतं. मग आता एकदम शांत डोक्याने पुन्हा ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो तिथे येणार आहोत.
तो एकदा टॉपिक कव्हर झाला की परत पहिल्यापासूनच करावं लागणार, कारण या चॅप्टर मधलं सगळ्यात स्ट्रॉंग तिथंच लपलेलं आहे. पुन्हा काय सगळे ऍप्लिकेशन आहेत. एकदा का आम्हाला सर्क्युलर मोशन कळालं की पुन्हा काय त्याचा सगळा यूज आहे, ऍप्लिकेशन, वापर आहे. आता तुम्ही मला सांगा, आम्हाला ती गोष्टच कळाली नाही, वापरायची कशी, हा मोठा प्रॉब्लेम आहे ना. म्हणून अगोदर ती समजून घ्या. तर चला, आता काल आपण थांबलो कुठल्या ठिकाणी होतो रे? चला आता हे ऍक्सेलरेशन एकदम बेसिक मध्ये काठीवाटी एक टाईपचे करूया आणि पुन्हा सगळं घेत असताना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जे काय आहे ते वापरावं लागणार आहे. आता ह्याला नाही वापरायचं. मग आता चला, जे काही 8वी 9वी 10वी पर्यंत माहित आहे तेवढ्यावरच मी एक एक्झाम्पल घेतलं होतं. ऑब्जेक्ट काय टाकलं होतं? पेरू ना, पेरू टाकलं, हा रिलीज केला. सुरुवातीला याची स्पीडच पकडूया, किती आहे? 0. 1 सेकंदानंतर 10 पकडा, 9.8 नका घेऊ, कारण 9.8 दुसऱ्या वेळेस 9.8 तिसऱ्या वेळेस 9.8 गेलं ना तुमची बेरीज जास्त चांगली आहे म्हणून नको घेऊ. मग 10 मध्ये 10 ऍड करायला सोपं आहे ना. एक मजाच बघायची, इथंच दूध का दूध पाणी ओबे. 10 10 9.8 प्लस 9.8 तो महाभारतातला सीन माहिती ना, तो पहा सूर्य, तो पहा जयेंद्रत काहीतरी आहे ना तसं, बरोबर ना. ते बघा मॅथ, ही बघा आमच्या वैभवी, इथंच आहे सगळं. मग 9.8 प्लस 9.8 त्याने किती सांगितलं? 18 पॉईंट समथिंग का? जहाप ना तो सिगरेट हो. नीट, फक्त नीट बसायचं, नीट. आपल्याकडे बसण्यामुळे दरवर्षी 10 लोक जातात. हा, आपण काय ऍक्सेप्ट करतो? माझी चेष्टा ऍक्सेप्ट करतो, इन्स्टिट्यूटची कधीच नाही. मग आता इकडे ऍक्सेलरेशन समजून घ्यायचंय. मग अगोदर स्पीड किती? 0. पुन्हा एका सेकंदात, दुसऱ्या सेकंदात, तिसऱ्या सेकंदात, चौथ्याला. मग तुम्ही विचार करा, जर प्रत्येक सेकंदाला आपली स्पीडच वाढली नसती, आपण कुठून जरी आपल्याला फेकून दिला असतं तर आपल्याला लागला असतं का? तेवढ्या स्पीडनं आपण आरामात युनिफॉर्म स्पीड मध्ये खाली उतरलो असतो. मी सांगितलं ना, लहानपणी आम्ही सिरियल बघायचो, त्याच्यामध्ये एक राक्षस यायचा हा 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 करत, आणि ढगातून दाखवायचे ना ते सीन, तर ढगातून तो खाली तेवढ्या स्पीड न्यायचा. त्याच्यावर ऍक्सेलरेशन ऍक्ट होत नव्हतं. माहित नाही कसं, म्हणतो मी साऊथचे पिक्चर बघतो, लई भारी असतं. मी नेहमी सांगतो ना, सिरियसली, एक फाईट दिली ना दिली ती गोल 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 फिरत असते ते स्लो मोशन मध्ये. मग आता मुद्दा हा आहे की ऍक्सेलरेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला साधी सोपी गोष्ट की इथं काय कळालं, तर सुरुवातीला स्पीड किती होती? 0 मीटर पर सेकंड. थोड्या वेळाने काहीतरी झाली, v झाली, किती झाली? 10 मीटर पर सेकंड. मग 0 चं 10 व्हायला टाइम किती वेळ लागला? 1 सेकंड लागतो, बरोबर आहे की नाही? हे खरं उदाहरण आहे, लक्षात आलं का? मग आता मला सांगा, मग ऍक्सेलरेशन मीन्स व्हॉट म्हणलं की तुम्ही काय म्हणता? तर ऍक्सेलरेशन कॅन बी डिफाइन्ड ऍज, आता तो महत्वाचा शब्द आला, चेंज. बरोबर आहे ना. जिथं चेंज आला तिथं काय आलं? कॅल्क्युलस. म्हणजे एकतर डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इंटिग्रेशन असेल. आम्ही का शिकतोय इमानदारीने सांगतो, बरेच वर्ष आम्हाला तेच कळायचं नाही की बाबा फिजिक्स चालू आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लागतं कशाला. कारण आताच तुम्ही काय म्हणताय की बदल झाला पाहिजे, पण बदल शिकणार कसा? डेरिव्हेटिव्ह का ना, इंटिग्रेशन नाही. मग आता ऍक्सेलरेशन कॅन बी डिफाइन्ड ऍज, बदल झाला पाहिजे ना. हा, मग बदलासाठी काय शब्द वापरला? पण ऍक्सेलरेशन साठी बदल कशात व्हायला पाहिजे? व्हेरी गुड, चेंज इन व्हेलॉसिटी. आता मजा अशी आहे, विथ रिस्पेक्ट टू, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं बरं का. आता ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय, विथ रिस्पेक्ट टू काय. बघा आता मला थोडस आणखी खोलात जायचंय. आयुष्य पडलं 14 महिने आहेत, शिकायचे फक्त प्रामाणिकपणे, आणि असं शिकायचंय की कुठल्याही परीक्षेला बसायची आमची लायकी झाली पाहिजे. आम्ही असा अभ्यास करणार, तुम्ही आम्हाला बोर्डाला नेऊन बसवा, सीडीला नेऊन बसवा, जेई मेन्सला बसवा, नीटला बसवा, आम्हाला कळलं पाहिजे, तेवढ्या लेवलचं आम्हाला ज्ञान घ्यायचं. आता मजा काय आहे की हे विथ रिस्पेक्ट टू आम्हाला खरंच कळत नाही. मग आता आणि जरी कळालं तर तुम्ही इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकली कळलं, पण मॅथमॅटिकल कसं? तर मॅथमॅटिकली साठी मागच्या वर्षीची 12वीची बॅच. आता मला ह्याच्या पुढे काय काय गोष्ट बोलता येत नाही, पण मी पहिल्यांदा ह्या एरियाला सुद्धा मागच्या वर्षी 12वीच्या मी कधीच हे करत नाही. इकडे धुतो सिरियसली, ही आपलीच प्रॉपर्टी आहे ना, कितना भी मारो, पण इकडे कधीच नाही. मग मागच्या वर्षी असाच किस्सा झाला आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला,
सहज नातून आले होते, असं तसं चालू होतं. म्हणलं हे काय असतं रे? गोपच की गोपच डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सगळं चाललं होतं. मग जवळपास झालं वाटतं काहीतरी, डेरिव्हेटिव्ह संपला तर इंटिग्रेशन संपला. आणि मी हे विचारलं, हे गपच की. मग शेवटी माणूस असतो, एका लेवलपर्यंत माणूस गप्प बसतो, नाही असं नाही. पण शेवटी फ्यूज काय लाईटचा जातो, आपलं पण जातोच की. आपलं पण गेला, इकडून जे चालू केलं एंड इकडेच केला की. सिरियसली. मग आता प्रॉब्लेम काय आहे की हे झालं ना थोड्या वेळापूर्वी विथ रिस्पेक्ट टू. मग आता तिथं समजून घ्या एकदम शांत डोक्याने. जर बाळांनो मी असं म्हटलं, बघा आता तीच बोरिंग भाषा बोलूया अगोदर, मॅथमॅटिक्सची बोरिंग भाषा बघूया. ते सांगतात लेट y इज अ फंक्शन ऑफ x असं बोलतात. कोणीतरी ऐकलं असेल, वाचलं असेल, काहीतरी केलं असेल. अरे हो रे बाबा, y इज अ फंक्शन ऑफ x आम्हाला काय कळतंय? काहीच कळलं आम्हाला. म्हणलं ते गेलं खड्ड्यात. चला म्हणलं फंक्शन घेतला आम्ही, रूट घेतला. काय घेतलं? हा आता कळायलं. फंक्शन काय घेतलं आणि रूट मध्ये ठेवला 9, तर बाहेर किती आला? बरं, आता दुसऱ्या केसमध्ये रूट मध्ये ठेवला 16, आता 3च येईल ना. म्हणजे याचा अर्थ इथं जो येतो तो ह्याच्यावर अवलंबून असतो ना. म्हणजेच याला मी म्हटलं होतं x आणि याला म्हटलं होतं, म्हणजे y अवलंबून आहे x वरती, बरोबर आहे. पण तो कसा डिपेंड आहे, हाऊ, तो कसा अवलंबून आहे हे जे सांगतं त्याला काय म्हणत असतात? आता कळतंय ना. कसा डिपेंड आहे हे सांगणार कोण असतं? आता तुम्हीच मला सांगा. मी म्हटलं नाव y इज अ फंक्शन ऑफ x बोललो, पण आता कसं? तर मी म्हटलं इकडे बघा 3चा स्क्वेअर. आता मी फंक्शन काय घेतलं? स्क्वेअर घेतलं. सॉरी हा इथं x मी 9 घेतलाय ना, इथं पण 9च घेतला, पण इथं रूट नावाचं फंक्शन होतं. आता मी इथं काय घेतलं? स्क्वेअर. आता इथं 9चं किती झालं? इथं पण 9चं 3च होईल ना. तुमच्या लक्षात आलं का? आता मग तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की सर इथं 81 झालं, इथं 9 असताना 81 झालं, इथं 9 असताना. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की हा याच्यावर अवलंबून आहे. आणि कसा हे शिकवणारं कोण असतं? फंक्शन असतं. मग विथ रिस्पेक्ट टू बऱ्याचदा आम्ही काय घेतो? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा हे नेमकं कुठं घेऊन चाललं, आज काहीच कळना गेले. आता काल बरोबर होतं सर्क्युलर मोशन कॅन बी डिफाईन ॲज एवढे टाईप असतात, असं लगेच व्हिज्युअलाइज होत होतं. पण लेक्चर आहे, कधी एकदम इझी असणार, कधी मीडियम लेवलला असणार, कधी एकदम स्ट्रॉंग लेवलला असणार. कुठलाही जगातला क्वेश्चन पेपर म्हणलं ना मी साधा सोपा, काही क्वेश्चन एकदम सोपा असणार, काही क्वेश्चन मीडियमला असणार, काही टफला असणार. मग आता एवढी सोपी गोष्ट घेऊन चाललोय आम्ही. इकडे बघा आता मी काय सांगतो ते. तुम्ही इथं उभे होतात ह्या ठिकाणी, तुम्ही इथं उभे आहात आणि मग आता विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे टाइम हा इंडिपेंडेंट आहे. तिकडे एक्स जसा होता ना, तुमचा वाय कुणावर अवलंबून होता रे? एक्स वरती अवलंबून होता, बरोबर आहे ना. मग बाळांनो इथं तुमचा एक्स म्हणजे कोण आहे? मग या टायमिंग नुसार तुमची जागा बदलणार. समजा मी चालतोय, एक दिवसात मी भरपूर चालत जाईल ना रे. एक दिवसात कमीत कमी मी 10 किलोमीटर तर सहज चालेल, कमीत कमी म्हटलं चालेल ना एक दिवसात. पण तुम्ही जर मला 1 मिनिटाचा वेळ दिला, 1 मिनिटाचा, तर मी कमीत कमी 20 किलोमीटर तर चालेल की नाही? चुकलं आमचं काय? मग काय होईल? जेवढा वेळ वाढवाल ना तेवढा अंतर कमी होतं ना. मी काय बोलायलोस कळायला का? जेवढा वेळ कमी तेवढा अंतर सुद्धा कमी, जेवढा वेळ जास्त तेवढा अंतर सुद्धा. मग मी साधा सोपा प्रश्न विचारला तुम्हाला की मी जे डिस्टन्स कव्हर करणार आहे ते कोणावर अवलंबून आहे? ते अवलंबून आहे टाइम वरती. म्हणजे डिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ, बरोबर शिकलात का? आता येत्या चॅप्टर कडे तुम्ही डिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ, म्हणजे डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ, बरोबर आहे की नाही? डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ. आता चालू झालं. मग याचा अर्थ मी असं म्हटलं की डिस्प्लेसमेंट, यसने दाखवलं होतं ना, डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाइम म्हटलं तर चालेल का? जेवढा जास्त वेळ असेल तेवढा लांब आम्ही जातो ना. डोक्यात घुसायले का रे? मॅथ कडे चाललात का? कारण जगात ज्याला मॅथ नाही ना करणार, मी 100 वेळा सांगतो, मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ सायन्स. अगोदर मॅथ समजा, भाषा शिका, कोणा विज्ञान शिका ना. काहीतरी करायला लागलात आणि हल्ली फक्त आपलं कोणतरी फ्रेंड क्लासला चाललंय म्हणून क्लासला जाणाऱ्यांची संख्या अफाट आहे.
तिथं जाऊन बसताय का माग मोबाईलवर असताय का एकमेकांची गप्पा मारताय तुम्हाला माहिती, पण गेलात ना बाहेर जाताना कळायला पाहिजे की मी मागच्या 1 तासामध्ये, सव्वा तासामध्ये, 1.5 तासामध्ये मला आज ही जगातली कॉन्सेप्ट कळाली. मग आता तुमच्या लक्षात आलं डिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ, म्हणजे डिस्टन्स कुणावर अवलंबून असेल, डिस्प्लेसमेंट कुणावर अवलंबून असेल, म्हणजे याच्यामध्ये स्वतः बदलणारा कोण आहे आणि टाइमावर अवलंबून कोण असेल. मग जो कुणावरच अवलंबून नसतो त्याला म्हणायचं इंडिपेंडंट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इंडिपेंडंट. आणि जो अवलंबून आहे त्याला काय म्हणायचं? डिपेंडंट. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचे आई वडील तुमच्यावर डिपेंड आहेत की नाही? नक्की का? मग तुम्ही कसे आहात? डिपेंडंट. आणि आई वडील? असंच झालं ना त्याचा अर्थ? अरे का चुकलं का आपलं? नक्की का? कोण अवलंबून आहे कोणावर? पप्पा तुझ्यावर आहेत ना? ठीक आहे. असं मग कळालं नाही सगळ्यांना? नक्की. मग आता तुम्ही मला सांगा बाळांनो, की ज्यावेळेस आम्हाला हे कळतं त्यावेळेस एकदम व्यवस्थितपणे बघायचं. आता नीट बघा, आता मी काय सांगतो ते. इकडे बघा, थांबा, आता काय रोड बीड दाखवायची गरज नाही. इथं तुम्ही आहात, आता पॉइंट ऑब्जेक्ट दाखवू शकतो मी. तुम्ही ए ला आहात आणि तुम्ही पोहोचलात बी ला किती वेळामध्ये? टी एवढ्या वेळामध्ये. आता ए बी एवढं अंतर तुम्ही कव्हर केलं, किती होतं ते? येस होतं. येस डिस्प्लेसमेंट दाखवताल तुम्ही. आणि असलं कळत नसलं की टी किती घ्या? 2 तास घ्या. येस किती घ्या? 50 किलोमीटर घ्या. काहीतरी बोलावं लागेल ना. पण मला दुर्दैव म्हणजे कौतुक वाटतं काही लोकांचं, हे लवकर कळायला पाहिजे ना. इथून इथं जायला किती वेळ लागला? टी. टी म्हणजे किती? तुमचा टी किती आहे? काय तर सांगाल ना. टी म्हणजे वेळ आहे ना. किती घेणार तुम्ही? हा राव, खरंच की. व्हॉट अ जोक. कुणी सांगितलं रे? वा वा. प्लीज 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 टाळ्या वाजवा रे. असला भारी जोक. प्लीज प्लीज प्लीज. असले भगर जोक कधी तरच होतात रे. नाही का? त्याच्यापेक्षा तू खूप पुढे आहेस बा पुरस्काराच्या बाबतीमध्ये. ह्याला पुढं घे तिकडे जर पण. मग आता ही म्हणेल 4 तास, ती म्हणली 2 मिनिटं, ती म्हणली 5 दिवस, तो म्हणला 2 महिने. कोणी काही म्हणेल ना. मग टी म्हणजे काय? कितीही वेळ. जनरल प्रत्येक जण आपापला चूज करू शकतो. मग मी म्हणलं मग अंतर किती, तर त्याच्या हिशोबाने असेल. कोण म्हणलं 10 किलोमीटर, कोण म्हणलं 100 किलोमीटर, कोण म्हणलं 1000 किलोमीटर. म्हणजे तिथं तुम्हाला काय मिळतं, तर तिथं तुम्हाला फ्रीडम असतं, तुम्ही काही चूज करू शकता. मग ए टू बी जायला मला किती वेळ लागला? टी एवढा वेळ लागला. तर टी तुमचा वेळ आहे ना प्रत्येकाचा, आणि ए टू बी अंतर किती आहे प्रत्येकाचं? जास्तच कन्फ्युजन व्हायला तर म्हणायचं चला हे आहे तर 10 मिनिट आणि हे आहे म्हटलं चला 2 किलोमीटर. बाद झालं ना सोपं. मग तुम्ही म्हणाल बरं झालं बाबा सगळे एकत्र आले. ओके ना. मग आता आमचा साधा प्रश्न आहे. परत हे अंतर आहे एच, हे अंतर समजा आहे बी. ओके. आता आमचा साधा प्रश्न आहे की आता डेल्टा टी एवढ्या टायमिंग मध्ये आम्ही बी पर्यंत जाणार, बीच्या पुढे जाणार का खूप थोडस पुढे आलेलं असणार? म्हणजे अंतर आमचं खूप जास्त असेल का खूप कमी असेल? नक्की. इथून पुण्याला आम्ही 6 तासात जातो. किती तासात जातो? आपल्या इथल्या एसटी स्टँड वरून पुण्याला किती तास लागतात जायला? 6 तास. तर 10 मिनिटात मी कुठे पोहोचला असेल? मुंबईला ना. मग कुठे असेल? दर्शनाकीवर असेल, हातला देवपर्यंत पोहोचला असेल. त्याच्या पुढे तर नक्कीच नाही. मी काय बोलायला समजतं का? मग याचा अर्थ जर तुमच्याकडे टाइमच थोडा आहे तर तुमचं डिस्प्लेसमेंट सुद्धा सिंपल गणित येणार आहे. मग टाइम थोडा तर टाइमवर म्हणजे डिस्प्लेसमेंट कुणावर अवलंबून आहे? सिंपल आहे. मग याचा अर्थ मग हे तुम्ही एकतर डेल्टा टी पण लिहू शकता किंवा ह्याला डेल्टा एस पण म्हणू शकता. लक्षात आलं का? आता शांत डोक्याने बघायचंय, एकदम व्यवस्थितपणे मी काय सांगतो ते एकदम व्यवस्थितपणे बघा. बाळांनो, मी जर तुम्हाला म्हटलं की वेलॉसिटी काय असते, वेलॉसिटी काय असते, तर तुम्ही काय म्हणता? सर वेलॉसिटी म्हणजे तुमच्या गाडीने किती अंतर कव्हर केलं किती वेळामध्ये. हे आम्ही 7व्या 8वीला शिकलो. बरोबर आहे की नाही? मराठी मीडियम वाले त्याला वेग, अंतर असं काय 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 करत होते. आता तुम्ही मजा बघा. आता मग किती वेळामध्ये किती अंतर कव्हर केलं. हा तुमचा वेळ पण भरपूर आहे आणि हे अंतर पण भरपूर आहे. मग पहिलं एक्झाम्पल घेतलं आम्ही कव्हर केलं 300 किलोमीटर किती वेळामध्ये? 6 तासामध्ये. चालतंय ना. मग हे असं होईल ना रे. आता हे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता आपल्याला जावं लागणार 11वीच्या बायोलॉजी मध्ये.
तिथे किडनी आणावी लागणार. काय करायचं आता? 5वीच यावं लागेल ना. आता हे 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 येईल रे कोणाला तरी, पण मी जर हे असं केलं तर यातलं एक तरी असतं बरं का, एक तरी ते म्हणतो माझाच प्रॉब्लेम कस काय सापडला. बरं आहे. मग आता मजा बघा, किती 5वीला असेल हे? 6 1 जा, अरे आता तर 6 नाही, 6 5 जा का, काय झालं 30 का? एक अंड राहिलं ना. अंड फोडायचं नाही, आणून वर ठेवायचं. लक्षात आलं का? म्हणजेच 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर सॉरी. लक्षात आलं का रे बाळांनो? याचा अर्थ काय झाला? आमची गाडी प्रत्येक एका तासाला किती जात होती? 50 किलोमीटर. मग आता तुम्ही मला सांगा, याचा अर्थ कुठे गाडी थांबली पण होती? प्रवास करायला गेलं ना की गाड्या थांबतात की नाही? कुठल्या इथून समजा 100 किलोमीटर गेलो, ड्रायव्हरने थांबवली कुठल्या तरी हॉटेलवरती, चहा पाण्याला थांबतात ना, बरोबर आहे ना? हा, कुठल्या फाट्यावर थांबवतात का बरं? पेढे घ्यायला थांबतात ना. पण काही ठिकाणी गाडीची स्पीड 80 पण असते ना. मग कधी तुमची गाडी थांबली होती? जेव्हा थांबली होती तेव्हा तुमच्या गाडीची स्पीड किती होती? आणि जेव्हा एकदम 80च्या स्पीडनं जात होती, म्हणजे 80 किलोमीटर पर आवर. पण या सगळ्यांचं तुम्ही ऍव्हरेज काढल्यामुळे ही स्पीड कसली झाली किंवा ही व्हेलॉसिटी कसली झाली तुमची? मग ऍव्हरेज मी मगाशी सांगितलं, कुठली भाषा म्हणलं की त्याचा आत्मा असतो ग्रामर. मग ऍडजेक्टिव्ह ग्रामरचा पाठ झाला. आता व्हेलॉसिटी नाही, कसली व्हेलॉसिटी? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. काय ऍव्हरेज व्हेलॉसिटी? तर तुम्ही इथून जात असताना तुम्हाला माहित आहे, त्या स्वारगेट पासून त्या हडपसर पासून स्वारगेट पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला माहिती एवढं ट्रॅफिक असतं की आपल्या गाडीची स्पीड किती असते? 5 10 5 10, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या अगोदर मात्र हायवेला गाडीची स्पीड 100च्या जवळ असते. कुठं तर गाडी आपली पूर्ण थांबलेली असते. म्हणजे कुठं गाडीची स्पीड आहे 10, कुठं गाडीची स्पीड 80, कुठं तर गाडीची स्पीड 0च आहे. पण त्या सगळ्यांचा ऍव्हरेज आम्ही किती काढला? बरोबर आहे की नाही? पण बाळांनो, असं कधी कधी होतं की आम्हाला हा जो टायमिंग होता 6 तासाचा, तो 6 तासाचा नकोय, आम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंद पाहिजे. कसा पाहिजे? फ्रॅक्शन ऑफ सेकंद पाहिजे. फ्रॅक्शन ऑफ सेकंदचा अर्थ होतो खूप खूप थोडा. मग त्यावेळेस हेच इक्वेशन असं होईल ना, वेलॉसिटी इज इक्वल टू त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये खूप थोड्या टायमिंग मध्ये किती डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट कव्हर झालं. मग हे सांगत असताना हा टायमिंग जो आहे, आपलं सगळं लक्ष टायमिंग कडे असलं पाहिजे. का? कारण टाइमावर अवलंबून आहे ना सगळं. तुम्ही जेवढा टाइम जास्त तेवढा अंतर जास्त, टाइम कमी कमी करायला लागला तर. गाडी स्टार्ट झाल्यापासून मी म्हणलं 2 सेकंदात कुठं असते गाडी? एसटी स्टँडच्या बाहेर तर आलेली असते का? मग डिस्प्लेसमेंट खूप थोडं झालेलं असतं, खूप छोटं असतं, थोडं छोटं एकच होतं. ठीक आहे असं. मग मी म्हणलं 2 मिनिटानंतर, चालू झाल्यापासून 2 मिनिटानंतर तुम्ही मला चौकात आली होती. मी म्हणलं 10 मिनिटानंतर तुम्ही सांगितलं हातदेवकडे गेली होती. मी म्हणलं अर्ध्या तासानंतर तुम्ही सांगितलं बारशीच्या जवळ गेली होती. म्हणजे माझा वेळ जसा चालला तसं तुमचं डिस्प्लेसमेंट वाढत चाललंय ना, नक्की अंतर वाढत चाललंय ना. मग आता इथं मात्र लक्षात घ्या रे बाळांनो, माझा टाइम खूप 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 छोटा होत चाललाय ना. मग खूप 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 छोटा आणि सगळ्यात छोटा. मी म्हणलं छोटा म्हणजे 0 असतो, बरोबर ना? छोटा म्हणजे 0 का? तर 0ची कॉन्सेप्ट वेगळे आहे. तुम्हाला खूप छोटा घ्यायचा याचा अर्थ 0 नाही घ्यायचा, 0च्या एकदम जवळ जवळ घ्यायचा. म्हणजे कसा? तर मी म्हटलं समजा तुमच्यासाठी एक मोठा आहे, ओके, एक मोठा आहे म्हणलं तुम्ही. मी म्हटलं 0.000000000000001. मग आता हा 0 आहे का? पण 0च्या एकदम जवळ आहे. मग याचा अर्थ आता नीट समजून घ्या रे बाळांनो. मग मी म्हटलं हा डेल्टा टी टाइम 0 नाही. बरं, मी जर समजा असं केलं x डिवाइड बाय 0 केलं तर काय होतं मला सांगा, गणिताचं आवाज. मग ते मलाच नाही, जगातल्या कुठल्या माणसाला शिकवता येईल का तुम्हाला? कारण तुम्हालाच माहित आहे की जर डिव्हिजनला 0 असला तर त्याला काय म्हणायचं? इन्फानाइट सुद्धा म्हणू नका, थोड्या वेळासाठी काय म्हणा त्याला. म्हणजे तुम्हाला डिफाईन करता येत, सांगता येत. मग कुणाला सांगता येत नाही तर मला कसं सांगता येईल? बरोबर आहे की नाही? मग मुद्दा असा आहे की हे तर 0 नाही. मग इथं लावलं जातं लिमिट. काय लावलं जातं? आणि मग ते म्हणतात डेल्टा टी टेन्स टू 0. ह्याचा अर्थ 0च्या एकदम जवळ पण 0 नाही. आता कॉन्सेप्ट लक्षात आली का? मग एकदम जवळ म्हणजे वेळ कसा असेल? खूप 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 थोडा. आणि खूप थोड्या वेळामध्ये अंतर सुद्धा किती कव्हर झालं असेल? बरोबर आहे की नाही?
मग या केसमध्ये वेळ खूप थोडा आहे, याचा अर्थ वेळ खूप जास्त झाला नाही, म्हणून त्याला म्हणत असतात इन्स्टंटेनियस. काय म्हणायचं त्याला? कारण त्या क्षणासाठी, त्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी तुम्ही काम करायला असतं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून त्याला म्हणायचं असतं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. कसली व्हेलॉसिटी? आणि मग यालाच म्हणायचं डीएस, सॉरी यालाच पुन्हा म्हणायचं डीएस बाय dt. याचा अर्थ चेंज इन. मग आम्ही याला डेरिव्हेटिव्ह फंक्शन म्हणायला लागलो. चेंज होणार कशामध्ये? डिस्प्लेसमेंट मध्ये. पण कोणानुसार होणार? म्हणजे डिस्प्लेसमेंट कोणावर अवलंबून आहे? म्हणजे माझ्यासाठी इंडिपेंडंट कोण आहे? टाइम. आणि डिपेंडंट कोण आहे? म्हणजे डिस्प्लेसमेंट अवलंबून कोणावर असेल? वेळेवर असेल, बरोबर आहे ना? गाडी कुठपर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही म्हणणार किती वेळ झाला निघून? मी म्हणलं 1 तास निघून झालं. हा, मग बारशाच्या पुढे पोहोचले असेल. दुसऱ्या वेळेस म्हणलं गाडी कुठपर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही म्हणाल किती वेळ झाला निघून? मी म्हणलं 10 मिनिटं झाले असतील. तर तुम्हाला मग शहराच्या बाहेर फार तर फार गेली असेल, लांब गेली नसेल. म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणानुसार येईल? म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी काय पॅरामीटर राहिलं? लक्षात आलं का? मग विथ रिस्पेक्ट टू म्हणजे सगळं कोणानुसार होणार आहे, म्हणून टाइम खूप मॅटर करेल ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये. लक्षात आलं का? बदल बऱ्याच पॅटर्न मध्ये बघतात, पण इथं बदल कोणानुसार बघायचं? वेळेनुसार बघायचं. कळालं का? तुम्ही एक काम करा छोटस. तुम्ही तुमचा आता घरी जायचं आणि तुमचा काल परवाचा फोटो काढलेला बघायचा. तर मोबाईल मध्ये मुली तर दररोज 2-3 फोटो काढतात. इथं सांगत नाही मी आता काय तोंड वाकडे करतात. आणि काही असं त्यांचं असं बोट काहीतरी असतं, बऱ्याचदा असं बोट असतं. सिरियसली असं असतात ना बोट, बऱ्याचदा तोंड वापरून असं काय 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 ते करतात ना, असं बोट करणं. मला वाटतं बाबा तुला जायचं ना, जा ना, आम्हाला कसं सांग, बरोबर आहे की नाही? आम्हाला कसं सांगायला? हा असो. मग काल परवा काढलेला तुम्ही फोटो बघायचा, तुमचा सेल्फी काढता तुम्ही, काल परवाची सेल्फी बघायची आणि 10 वर्षापूर्वीचा तुमचा फोटो बघायचा. 10 वर्षापूर्वीचा तुमचा फोटो बघितला की बदल दिसेल ना. काल परवाच्या फोटोमध्ये काल चष्माच होता, आज चष्मा. 10 वर्षापूर्वी होता का? कळालं मला काय बोललं असते? मग इथपर्यंत पोहोचलात का? मग आता तुमच्या लक्षात येईल का रे बाबांनो, डेरिव्हेटिव्ह कडे कसं आलो कळलं का? पण डेरिव्हेटिव्ह कडे यायच्या अगोदर काय 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 डोकं लागलं, सगळ्या कॉन्सेप्ट कळल्यात का मला सांगा? डायरेक्ट रट्टा मारला की तुम्ही उद्ध्वस्त झाला. मग आता वाटवच करून घेतलं, आपण आपल्या हाताने केलं. मग आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का? मग आता तुम्ही मला सांगा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टंटेनियस कॉन्सेप्ट विचारलेले असेल त्या ठिकाणी काही असो, जर तुम्हाला कुठलीही इन्स्टंटेनियस कॉन्सेप्ट विचारले असेल तर ज्याच्यानुसार बदल होतो तो जो पॅरामीटर आहे एक्स, तो खूप खूप छोटा असेल ना रे, बरोबर आहे की नाही? मी काय बोललो कळालं का? मग जर समजा मी इथं टी म्हटलं तर टी कसा असणार? खूप खूप छोटा. आणि टी वर अवलंबून कोण आहे? डिस्प्लेसमेंट. तर ते सुद्धा कसं असणार? खूप खूप छोटं. समजलेलं आहे का? इथपर्यंत सगळं कळालंय? मग आता जर हे तुम्हाला कळालं असेल बाळांनो, तर मग आता डायरेक्ट तुमच्या पुस्तकाकडे आता एंट्री करू का पुस्तकात? भरपूर वेळ गेला आपला बाहेर. मग आता बुक मध्ये जर एंट्री आपण केली तर तुमच्या लक्षात आता 2 मिनिटात येईल. प्लीज आता नीट बघायचं, आता मात्र जास्त. आणि परत एकदा मी सोपं शिकवतोय स्केलार फॉर्म मध्ये. कशामध्ये शिकवतोय? स्केलार. परत आणखी एक पायरी राखून ठेवतोय, एकदम सगळंच देत नाही. कारण एकदम सगळं घातल्यानंतर तुमचं हे काय म्हणतात, चावायचं सोडा, रडत पडत गिळलं तरी मध्ये प्रॉब्लेम होईल ना. एकदम सिस्टमॅटिकली घ्या. सगळ्यात अगोदर शांत डोक्याने बघायचं इकडे मी काय सांगतो ते. तर मी तुम्हाला एक छोटीशी कॉन्सेप्ट शिकवली होती सर्कलची. सर्कल मध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की हे आहे थीटा, तर हे काय असायला पाहिजे? यस. तर ही काय असते? रेडियस. मग सांगितलं होतं सिन्स थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय, बरोबर आहे का? देअरफॉर आर इंटू थीटा इज इक्वल टू यस, और यू कॅन से यस इज इक्वल टू आर इंटू. आणि मग तुम्हाला लेक्चर ते आठवत असेल, सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला मी सांगितला होता त्या दिवशी, कारण ते रिलेशन सांगत होतं. कशामध्ये? तर तुम्ही सरकम्फरन्स वरती किती पळताय, बरोबर आहे की नाही, आणि तुमचा सेंट्रल अँगल किती होतं हे रिलेशन सांगितलं होतं ना. मग याला मी म्हटलं होतं लिनियर पॅरामीटर. तर याला कसलं म्हटलं होतं? हे कशामध्ये मोजत होतात? तर हे कशामध्ये? बरोबर आहे का? त्याला लेंथ म्हणत होतं, तर याला अँगल. ओके. आता सुरुवात करूया, एकदम नीट बघायचं. आता तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे? तर सिन्स एस इज इक्वल टू आर इंटू थीटा, बरोबर आहे का? आता माझा छोटासा क्वेश्चन आहे
की जर तुम्ही खूप छोटे डिस्प्लेसमेंट केलं, खूप छोटं डेल्टा एस केलं, तर तुमचा अँगल सुद्धा डेल्टा थिटाच होणार. बरोबर आहे की नाही? मग हेच असं होईल ना, सिन्स, किंवा तुम्ही म्हणलात सिन्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डेल्टा एस म्हटलं, सॉरी डेल्टा काय म्हणलात, यस म्हटलं, किंवा याला तुम्ही डेल्टा यस म्हणू शकता. मग तुमचं डिस्प्लेसमेंट खूप थोडं झालंय, याचा अर्थ तुमचा प्रवास बराच वेळ चाललोय का खूप थोड्या वेळासाठी होता? समजायला लागलं ना? खूप थोड्या वेळ तुमची गाडी चालू होती, तर अंतर सुद्धा काय झालं, खूप थोडंच झालं. ओके, मग हाच फॉर्म्युला असा बदलेला नाही. देअरफॉर डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थिटा. बरोबर की नाही? पण आर ला पण डेल्टा आर करावं लागेल की नाही? असं एक देतो ना, आर म्हणजे काय त्या सर्कलची, ती कधी बदलते का? हा, कसं म्हणलं रे, कोणतर म्हणलं ना, पण म्हणलं की नाही? आदित्य म्हणला का तू? नाही का? आदित्य जवळ बसून नका रे, माझी वाट लावाल तुम्ही. आता मजा काय आहे की इथं कुठल्या तरी ठिकाणी गेला तर आर कसा राहिला तेवढाच. म्हणजे या केसमध्ये आर माझा कसा असेल, कॉन्स्टंट, तो बदलत. तुम्ही इथं जरी आलात तर सर्कलची रेडियस आरच आहे ना, कुठं जरी गेला ते बदलत नसते. मग हे तुम्हाला समजलेलं आहे का? मग याला मी म्हटलं, चला याला मी म्हटलं पॅरेंट फॉर्म्युला, पप्पा फॉर्म्युला. पप्पापासून हे दुसरं बाळ, ठीक आहे. आता बाळ 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 बाळ, ओके, इथपर्यंत आलात का? आता तुमच्याकडे आता डिस्प्लेसमेंट आहे आणि इथं कळा म्हणून सांगितलं, हे डिस्प्लेसमेंट ना. हे काय म्हणजे, हे काय तर खूप मोठं अंतर आणि हे खूप छोटं अंतर. बरोबर आहे ना रे बाबा? तसं लगेच मी ज्या भाषेत सांगितलं, उद्या पेपर मध्ये पण जाऊले, हे बाप आहे, हे लेकर आहे, हे बाप काय रे, कळण्यासाठी सांगितलं ना तुम्हाला. तसं माझं तर असतं, हा मी तेच लेकर असं करत जाणं, ते म्हातारपणी तशीच म्हणत, असं ऍटिट्यूड पाहिजे ना काहीतरी. असलं नको आपल्याला, ठीक आहे. असं कळालं काय सगळं? मग आता तुम्ही इथून पुढे, आतापर्यंत तुम्ही नॉलेज गेन केलं ना, त्याला अप्लाय करायला आता चालू झालं. आता मी इथून पुढे माझी स्पीड वाढेल आणि एवढ्यात जर म्हणलं एखादं नाही कळालं तर याचा अर्थ त्याला मागचं कळालं नव्हतं असा अर्थ दिला. चला, व्हॉट इज मीन बाय वेलॉसिटी? आता मी वेलॉसिटी कडे चाललो ना का? चला, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. मग आता मी असं म्हटलं, सिन्स वेलॉसिटी मीन्स चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. पण चेंज दाखवण्यासाठी तुम्हाला काय वापरावं लागणार? कॅल्क्युलस. कॅल्क्युलस मध्ये काय वापरणार? तर त्या क्षणाला घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला वेळ खूप खूप मोठा करायचा, खूप छोटा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह वापरणार का इंटिग्रेशन? म्हणजे याचा अर्थ मग हे कसं असतं, तर ऍक्च्युअल मध्ये हे असेल ना, लिमिट आणि किती डिस्प्लेसमेंट झालं पण किती वेळामध्ये, तर खूप खूप थोड्या वेळामध्ये, म्हणून डेल्टा डेल्टा वापरलं. आणि डेल्टा टी टेन्स टू झिरो, याचा अर्थ कळाला का? जवळ जवळ झिरो. मग याला म्हणजे देअरफॉर वेलॉसिटी इज इक्वल टू, हे तुम्ही आता काय वापरणार, तर यालाच तुम्ही डायरेक्ट म्हटला तर ds बाय, असे फॉर्म्युले तुम्हाला पुस्तकात भेटतील, नोट्स मध्ये भेटतील, ऑनलाईन भेटतील. पण हे सगळं करत असताना, हे वाचत असताना तुमच्या काय लक्षात आलं की बदल होतोय कशामध्ये, डिस्प्लेसमेंट मध्ये, कोणानुसार होतोय. पण हे होत असताना हा वेळ कसा आहे, खूप खूप, म्हणून झालेला बदल सुद्धा खूप खूप. बरोबर आहे ना? उद्या तुम्ही आलात, उद्या आज क्लास संपला 6:30 वाजता, आणि उद्या तुम्ही आल्यानंतर मला तुम्ही ओळखूच नाही का, तर तुमचं वय वाढलं ना एक दिवसाने मला काहीच कळणार. सिरियसली, हे प्रियांका असे दिसेल का आजीबाई सारखे? याचा अर्थ एका दिवसात बदल खूप नाही ना होणार. पण ही जर मला समजा पुढच्या 30 वर्षांनी डायरेक्ट भेटली, तर मी कदाचित ओळखू नाही शकणार. बरोबर आहे की नाही? मी काय बोलायला समजतं ना? समजलं? तुम्ही खूप काही इमॅजिनेशन केलं असेल तर भाग वेगळा. बरोबर आहे का? नाही, व्हॅलिड क्वेश्चन चांगला क्वेश्चन आहे. पण जर मी आता 100चा असतो तर 135 झाले असते. पण मी कितीचा आहे? आणखी किती? 30 बोललो ना मी. 30 आणि 35 किती?
आपल्याकडे एव्हरेज लोक जगतात का? म्हणजे जगण्याचे चान्सेस आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, निर्व्यसनी असला, प्रॉपर डाएट असला, थोडासा एक्सरसाइज असला, जगतील ना? असो तुम्ही पॉसिबिलिटी माझ्या मरण्याचं कशाला सांगता मला? लगेच म्हणेल सर एखादच मायनर अटॅक पण येऊ शकतो. अरे पण इथल्या पॉसिबिलिटी बघा ना. नाही तरी मी म्हणतोय, हल्ली माझे दुश्मन तर कोणच नाही, तरी पण असं का व्हायला ते? असो चला बाबा, नको मग आता इकडे मला सांगा, याचा अर्थ कळालाय का? मग खूप थोड्या वेळामध्ये खूप थोडं जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर ती वेलॉसिटी कसली असायला पाहिजे? इन्स्टंटेनियस, त्या क्षणाची वेलॉसिटी. बरोबर की नाही? गाडी चालवताना पुढे मीटर असतं ना, बरोबर ना, ती वेलॉसिटी म्हणायचं. हे समजलंय का? नक्की कळालं? मग आता मज्जा अशी आहे की काही लोक म्हणतात सर सगळं खरंय, पण इथं कसं आहे बघा बरं, तर इथं रिलेशन आहे लिनियर आणि अँगल मध्ये, बरोबर आहे ना? तसं इथं नाही की नो प्रॉब्लेम. मी म्हटलं चला, सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू मी काय म्हटलं बघा, नीट बघा आता, डी बाय डी टी. पण यस कोण आहे रे बाळांनो? मला असं वाटतंय यस पिंट्या म्हणजे चिंट ना. मग हा यस म्हणजे कोण आहे? आर इंटू. मग यसच्या ठिकाणी मी असं ब्रॅकेट करून आर इंटू थिटा लिहिलं तर चालेल का? नक्की चालेल ना? मग आता हा दोन्हीला मल्टिप्लाय मध्ये आहे, मान्य आम्हाला. पण तुम्ही मला सांगा, ह्या आर आणि थिटा मध्ये कोण बदलणार आहे आणि कोण न बदलणार आहे? आर न बदलणार आणि थिटा. बघा ना, इथून एवढा थोडा अँगल होतो, वाढत चालला ना. मग तुमचा डेरिव्हेटिव्ह असो किंवा तुमचं इंटिग्रेशन असो किंवा तुमचं कॅल्क्युलस असो, ते अभ्यास कोणाचा करतं? बदलणाऱ्याचा करतं का न बदलणाऱ्याचं करतं? बदलणाऱ्याचं करतं ना. मग ह्या आरचा अभ्यास करेल का थिटाचा? मग आरचा अभ्यास होणार, आर त्याला डिटेक्ट होणार, आर त्याला कळणार, मग त्या आरला काय करणार? तो बाहेर जा म्हणणार. चला, मग हे होणार आर डी थिटा बाय डी टी. बरोबर आहे का? मग आता हे काय झालं? चेंज कशात व्हायला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं ना, अँगल मध्ये व्हायला विथ रिस्पेक्ट टू. आता तुम्ही मला सांगा बरं, कुठे गेलं आपलं ते? हा, जर लेंथ मध्ये बदल झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ती लिनियर वेलॉसिटी. मग सेम काल मी शिकवलेलं आहे, जर अँगल मध्ये बदल झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर कसली वेलॉसिटी? आणि ती कशाने दाखवायची होती? ओमेगा. व्हेरी गुड. मग मी असं म्हणतो देअरफॉर व्ही इज इक्वल टू आर इंटू. मग आता मला सांगा, देअरफॉर व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. इथवर गाडी आली का? मग आता व्ही कसली वेलॉसिटी? लिनियर. ओमेगा कसली? मग याचं जर युनिट असेल मीटर पर सेकंड तर ह्याचं काय असेल? रेडियन पर सेकंड. रिलेशन कळालं? इथपर्यंत आलात का? आता एक राहिला असेल, बरोबर आहे ना? आता काय राहिलंय? ऍक्सेलरेशन. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत खरंच कळालं का बाळांनो? चला फ्रेश पेज घेऊया, किंवा याला थोडस वाटलं तर छोटं करूया. दिसतंय का रे तुम्हाला? नक्की दिसतंय? प्राची दिसतंय? ओके, थांब. वैष्णव दिसतंय? नक्की? ओके. आता डिस्प्लेसमेंट झालं दोन्हीचं, ऍव्हरेज झालं, इन्स्टंटेनियस झालं, वेलॉसिटी झाली. ऍव्हरेज इन्स्टंटेनियस म्हणलं की टाइम खूप त्या क्षणाला चालू असतं सगळं, त्यात इन्स्टंट होतं. मग आता काय राहिलं? फक्त आणि फक्त ओके. काय चालू आता? मग आता मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं बोलावं आणि मी थोडंसं ऐकावं. मी काय करू आता? ऍक्सेलरेशनला क्लास इंटरेस्टिंग वाटला पाहिजे. हा, ज्याला बोलायचंच नाही ना त्याने म्हणायचं सॉरी मी बोलणार नाही, मी तुम्हाला फीस दिली, मी ग बसणार. नो प्रॉब्लेम, तू ग बस, फक्त कुणाला डोचू नको. तू डोसलं की तुला हाणला आम्ही, बरोबर आहे की नाही? पण ज्याला बोलायचंय, ज्याला येतं, कारण शेवटी तुम्हाला कुठं ना कुठं आयुष्यात बोलावंच लागेल ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही बोलत जावा ना. तुम्ही काय सगळं लग्न झाल्यास बोलणार आहात का? तिथं गप्पच बसत नाही ना. मी आता बोला ना तुम्ही. तुम्ही काय म्हणणार आहात की ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? बरोबर आहे ना? मग चेंज दाखवण्यासाठी तुम्ही काय घेतला? डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे की नाही? किंवा नाही कळालं, नो प्रॉब्लेम, तुम्ही तिथं पण म्हणा सध्या आम्हाला तसं कळालं नाही. आम्ही म्हणणार की किती चेंज झाला, किती बदल झाला तर डेल्टा एवढा झाला, किती वेळात झाला तर एवढ्या टायमिंग मध्ये झाला. मग लिमिट सॉरी डेल्टा टी टेंड्स टू 0.
एवढा एवढा बदल झाला एवढ्या एवढ्या वेळामध्ये. कशामध्ये? व्हेलॉसिटी मध्ये. ते काय असतं? ऍक्सिलरेशन. मग जर टाइम खूप छोटा असेल तर हे असतं इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन. बरोबर आहे की नाही? टाइम खूप मोठा तर ऍव्हरेज. इथून पुण्याला गाडी गेली 6 तासात. वेळ पण मोठाच होता ना, अंतर पण मोठंच, म्हणून नाम काढलं ऍव्हरेज. साधं सोपं. ऍव्हरेजचं तर कळतो ना सोपं. मग आत्ता बाळांनो याला मी म्हटलं डीव्ही बाय dt. बरोबर आहे की नाही? परत आम्हाला कळालं की पण डी बाय dt लिहिलं आणि व्ही 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 कडे गेलो, पण व्ही म्हणजे काय मिळालं रे? आता तिथं जाऊन काय ठेवायचं? चला परत ठेवलं हे ब्रॅकेट करून आर इंटू. मग हा कॅल्क्युलसचा पार्ट आहे, हा बदलाचा अभ्यास करणार. आर बदलतो का? मग आर त्याला कळतच नाही, म्हणून तो त्याच्यापासून लांब ठेवणार तो. मग हे असं होणार आहे आर डी ओमेगा बाय dt. याचा अर्थ काय झाला रे बाळांनो? तर चेंज इन कशामध्ये? अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू. वाचता आलं पाहिजे, बोलता, लिहिता, सांगता, एक्सप्लेन सगळं आलं पाहिजे तर शिक्षण आहे ना. तिथं कुठे जाऊन फक्त पेपरमध्ये हाव करायचं किंवा गोल गोल करून यायचं नसतं तसं. आता इथे मला सांगा, मग आता ह्याला तुम्ही काय म्हणाल? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमच ना, पण व्हेलॉसिटी कसली आहे? मग ऍक्सेलरेशन सुद्धा. मग याला म्हटलं आर आणि याला म्हटलं अल्फा. काय म्हटलं? देअरफॉर ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. चालेल का? मग याच्यामध्ये म्हटलं इथंच कुठे गेलो आपण? कुठे लिहायला चालू आहे? हा, याच्यामध्ये आता म्हटलं ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. चालेल का? मग आता नेक्स्ट पेज वरती जर मी असं दाखवलं क्लिअर की सिन्स एस इज इक्वल टू आर इंटू थीटा, हे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. तर हे कसलं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. मग v इज इक्वल टू आर इंटू, मग a इज इक्वल टू आर इंटू अल्फा. मग आता मला सांगा, याला तुम्ही म्हणाल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ना रे, याला म्हणाल अँग्युलर व्हेलॉसिटी ना रे, मग याला तुम्ही म्हणाल अँग्युलर ऍक्सेलरेशन ना रे. मग एक्झॅक्टली याला तुम्ही काय म्हणाल? लिनियर डिस्प्लेसमेंट. याला तुम्ही काय म्हणणार? लिनियर व्हेलॉसिटी. आणि याला लिनियर ऍक्सेलरेशन. लक्षात राहील का? मग किती आपल्याला काय काय कामं करावं लागली एक फॉर्म्युला आणण्यासाठी. आपण मागचे 2 दिवस झटपडतोय, पण आता जर हे केलंय, आता जर हे एवढं चांगलं समजून घेतलंय, तर तुम्हाला माझं एवढंच म्हणणं आहे की 15 दिवसातनं, महिन्यातनं किंवा त्याच्या थोडंसं अलीकडे येत आलं तरी बघा, एक 2 मिनिटं 5 मिनिटं वेळ द्यावा लागेल. आणि आता एवढं चांगलं केलं, आता तुम्हाला कळालेलं असतं, तुम्ही त्याच्यावरती टेस्ट पण चांगल्या देता, पण तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. मी आता कुठल्या इन्स्टिट्यूटचं नाव नाही घेणार, पण ज्यावेळेस काही पालक मला मेसेज दाखवतात की सर आमचं लेकरू ह्या शहरात आम्ही ठेवलंय आणि 450 स्कोर आहे बघा, 500 स्कोर आहे बघा, 550 स्कोर आहे बघा. 2 वर्ष त्यांचा स्कोर तेवढा येतो, 400-500च्या रेंजमध्ये येतो. जेव्हा फायनल एक्झामचा स्कोर येतो तेव्हा कुठे 150, 200, 250 मध्ये चाललेला असतो. असं का झालं? कारण काय आहे? तर त्यांच्या 2 वर्ष ज्या टेस्ट होत होत्या त्या एका चॅप्टरवर होत होत्या. मग पहिला चॅप्टर झाला, टेस्ट झाली, मार्क चांगले केले, त्या शिक्षकाने बिचारांनी चांगलं शिकवलं, लेकरांनी अभ्यास चांगला केला, त्यात काहीच दुमत नाही. पण पुन्हा पहिल्या महिन्यामध्ये समजा पहिला किंवा 20 दिवसात पहिला चॅप्टर झाला, टेस्ट झाली, संपलं. आता दुसरा चॅप्टर चालू झाला, मग सगळं लक्ष कोणाकडे चालू आहे? दुसऱ्या चॅप्टर. पहिला बरोबर आहे ना, पहिलं पाठ मागचं सपाट काय त्रास ना, सगळ्याच येत नसतं ना शिक्षकाला. त्यात तुम्ही चांगले आहेत, बरं झालं, असं जरा करेक्शन करत जावं, इकडे पण केलं तर जरा बरं होईल म्हणायचं. रात गई येतो तो पाच. मग आता मुद्दा असा आहे की पहिल्या 20 दिवसात पहिला चॅप्टर संपला, त्याची टेस्ट संपली, आम्ही ती सोडून दिलं. पुन्हा दुसरा चॅप्टर चालू झाला, पुन्हा तो चॅप्टर गेला समजा 1 महिना, मोठा चॅप्टर होता. पुन्हा 1 महिन्याने समजा त्या चॅप्टरवरती टेस्ट झाली, त्यालाही मार्क पडले. असं करत 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 तुम्हाला 11वी आणि 12वीची म्हणून अप्रॉक्सिमेटली 30 धडे असतात, 30 चॅप्टर असतात. मग तुम्ही जवळपास दोन्ही मिळून जर म्हटलं तर जवळपास 21 महिने तुम्हाला 22 महिने वेळ भेटतो. तेवढ्या महिन्यामध्ये तुम्ही 30 चॅप्टर संपवले. पण ज्यावेळेस तुम्ही नीटला जाऊन बसला त्यावेळेस तुम्हाला चॅप्टर किती होते? 1, 2, 30. तुम्हाला सवय कशाची लागली होती? एका चॅप्टरची. मग एका चॅप्टर मधले जे का 2-4 फॉर्म्युले होते ते तुम्ही रटले होते, पाठ केले होते, काय ट्रिक्स वापरल्या होत्या आणि तिथे तुम्ही सोडवू शकत होतात. मग एका चॅप्टर मध्ये मॅक्झिमम किती? 2, 3, 4, 5 होतील समजा.
एक सरासरी एका चॅप्टर मध्ये जर तुम्ही फॉर्म्युला घेतले 5 घेतले समजा, मग ते 5 लक्षात ठेवत होतात. एक्झामच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही सहज एक चॅप्टर बघू शकत होतात. आणि पुन्हा तुम्ही नीटला जाऊन बसलात, फिजिक्सचे 30, बायोचे 30, केमिस्ट्रीचे 30, अप्रॉक्सिमेटली 90-100 चॅप्टर झाले आणि त्यातले एकट्या फिजिक्सचे 3/15. आता तुम्हाला 150 फॉर्म्युले त्या क्षणाला आठवायलेत का? हा गोष्टीचा कोणच विचार करायला नाही की आमचं काहीतरी चुकायलंय. तिथं आपण काम करायचं. बाबा हे आज मला एवढं चांगलं कळलंय, पण मी महिन्याला 15 दिवसाला सारखं 5-5 मिनिटं 2-2 मिनिटं वेळ द्यावा लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला 14 महिन्यांनी 13 महिन्यांनी 15 महिन्यांनी ज्या एक्झाम येतात त्या तुम्हाला चांगल्या सोप्या जातील म्हणायचं. मग हे खरंच कळालेलं आहे का? नक्की कळालंय का? मग इथं जर आजचं जर कन्क्लुजन मला बघायचं असेल तर मी माझ्या डोक्यात एवढंच ठेवणार आहे की आज आम्हाला हे सुंदर रिलेशन कळालेलं आहे. आणि हे सगळं मी सुरुवातीला सांगितलं होतं. हे कशामध्ये सांगणार आहे मी? स्केलार मध्ये सांगणार. पण ज्यावेळेस मी वेक्टर मध्ये जाणार आहे, तर वेक्टर मध्ये जात असताना मी थोडस पुढे बोलतो मी तुम्हाला. ज्यावेळेस मी वेक्टर कडे जातो त्यावेळेस लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे हे कोण आहे? वेक्टर आहे. हे कोण आहे? वेक्टर आहे. रेडियस काय असते? स्केलर असते का वेक्टर असते? रेडियस काय असते? रेडियस काय करते? समजा तुम्ही इथं करताय ना, तुम्ही ह्याच्यावरती रनिंग करताय, तुम्ही या क्षणाला ए ला आहात, थोड्या वेळानं तुम्ही कुठे गेलात? बी ला आहेत. हे कोण दाखवणार? म्हणून रेडियसलाच 8वी 11वी पोझिशन वेक्टर शिकलो होतो का? आणि तेव्हा सांगितलं होतं का पुढे लागणार आहे ते 8वा ते पण. मग तेव्हा नीट शिकलात तर आता वापरू शकाल ना तुम्ही. मग रेडियस काय झाली तुमची? वेक्टर. मग कालच सांगितलं होतं अँगल प्लस आणि मायनस घेत होतात ना, म्हणजे त्याला दिशा आहेत का नाही, म्हणजे डायरेक्शन आहे का नाही. मग स्केलर का वेक्टर आहे? म्हणजे हे सुद्धा काय झालं? वेक्टर. बरोबर आहे की नाही? मग जेव्हा 2 वेक्टरचा वेक्टरच येतो तेव्हा तो वेक्टर प्रोडक्ट असतो का स्केलर प्रोडक्ट असतो? 2 वेक्टरचा वेक्टर आलाय म्हणजे तो ह्याचा गुणाकार वेक्टर आला ना, म्हणजे काय असेल? वेक्टर असेल ना, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट असेल ना. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट लिहावं लागेल का क्रॉस? व्हेरी गुड बाळांनो. आणि जेव्हा क्रॉस लिहिता तेव्हा तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायचं असतं. जर समजा हे डॉट असतं, समजा वर्क W इज इक्वल टू लावलेला फोर्स आणि झालेलं डिस्प्लेसमेंट, हे जो डॉट आहे ना, मग हे इकडचं इकडं इकडचं इकडं लिहिलं फरक पडत. पण जेव्हा क्रॉस येतो तेव्हा सगळ्या गावाला माहितीये क्रॉस म्हटलं की 3D प्लेन मध्ये जातो. मग माझ्याकडे स्क्रू ड्रायव्हर आहे, मी असा क्लॉकवाईज फिरवला तर स्क्रू टाईट होऊन मध्ये गेला ना. पण तो स्क्रू जर मी अँटी क्लॉकवाईज फिरवला तर लूज होऊन म्हणजे 100% अपोजिट होतं ना. त्याच्यामुळं हे घेत असताना ज्या वेळेस तुम्ही याचं वेक्टर अनालिसिस करता त्यावेळेस तुम्हाला तो अँटी क्लॉकवाईज फिरवायचा असतो तेव्हा पॉझिटिव्ह, आणि क्लॉकवाईज फिरवायचा तेव्हा. कालच मी सांगितलं, नाही कळालं तर लगेच सांगा हो सर काय बोललात कळणार गेलो, नो प्रॉब्लेम, चला जागेवर या. तुम्ही मला सांगा तुम्हाला 30 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, तुम्हाला अँटी क्लॉकवाईज जाऊन 30 डिग्रीचा काढावा लागेल ना. जर क्लॉकवाईज जाऊन जर तुम्ही चुकून 30 डिग्रीचा ड्रॉ केला, असा क्लॉकवाईज जाऊन जर 30 डिग्रीचा ड्रॉ केला तर हे 30 डिग्री कसं असेल? मायनस. आणि हे म्हणजे जर मी तुमचा स्क्रू ढिला करत असेल, कसा लूज करत असेल तर काय होईल? पॉझिटिव्ह. आणि तुमचा स्क्रू जर मी टाईट करत असेल तर डोक्यात घुसलंय का? नाही तर तुमचा स्क्रू ढिला झालाय, तुम्हाला माहिती आहे. मग तो काय करावा लागेल? टाईट. म्हणजे मला कसलं काम करावं लागेल? लक्षात आलं का? मग गोल फिरण्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असते की नाही, म्हणून नीट लक्षात ठेवायचं. देअरफॉर असं लक्षात ठेवायचं, S इज इक्वल टू थीटा आणि R मध्ये क्रॉस प्रोडक्ट घेत असताना तुमचा R कसा असला पाहिजे? नंतर आला पाहिजे. तो जर अगोदर आला तर तुमचा हे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह मध्ये जातं. समजलं का मी काय बोलतो ते? मग आता ह्याच्यावरून बाकीचं लक्षात आलं असेल लगेचच की V इज इक्वल टू काय होणार तुमचं? ओमेगा क्रॉस R होणार. आणि मग ऍक्सेलरेशन A इज इक्वल टू अल्फा क्रॉस R होणार. एकदा झालं की बाकीचं सांगायची गरज नाही. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा क्रॉसच का? कॉन्सेप्ट कळाले आहे का? कारण दिशा महत्वाच्या आहेत. गोल फिरायचा आम्हाला. तुम्हीच म्हणताय की जर तुम्ही स्क्रू असा फिरवला, असा फिरवला की तो स्क्रू ढिला होतो, लूज होतो आणि बाहेर येतो. स्क्रू कळतोय ना? नसेल तर घरी जावा, एक स्क्रू ड्रायव्हर घ्या आणि कुठले स्क्रू काढत बसा. तेवढं तरी बरोबर आहे ना? कुठे स्क्रू दिसला आता इथंच आहे, कुठं ना कुठे स्क्रू असतच की. हा स्क्रूज घेऊन हो का, इथं आहेत बघा स्क्रूज आहेत. त्यातला इथलं कोणीतरी काढलाय. अरे तो काढलाय बी का इथला? हो का? हा स्क्रू काढलाय बी मागच्या बॅचनं काढला, गॅरंटेड मागच्या बॅचनं काढला. त्यांना कळालं असेल की निघतो कसा.
बरोबर आहे ना? मग कसा फिरवला? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. मग निघला म्हणजे तुमच्याकडे आला ना, तुमच्याकडे आला ना, त्याला तुम्ही काय म्हटलं? मोशन टुवर्ड्स द ऑब्झर्वर झालं ना, म्हणजे काय त्याला पॉझिटिव्ह. आणि टाईट करायला लागलो तो स्क्रू भिंतीत जाणार ना, म्हणजे आपल्यापासून लांब चालला ना, त्याला म्हणायचं निगेटिव्ह. लक्षात आलेलं आहे का? समजलंय का? ओके, बस झालं ना रे मग आज एवढ्या दिवशी.